आपण अगोदर एकत्र लढायचे प्रयत्न केले, आता पक्षाचं काम करतोय असं निलेश राणे यांनी म्हटलंय। आपल्यावर सगळे टीका करतायत पण आपण त्यांच्यावर बोलत नाही असंही निलेश राणेंनी म्हटलंय। आता 3 तारखेला निकालामध्ये उत्तर देणार असल्याचंही वक्तव्य निलेश राणे यांनी केलंय। आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे। का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? एक शिवसेनेचा नेता बोलत नाही, ना रत्नागिरीचा, ना कोकणातला, ना महाराष्ट्रातला। त्यांना का एकटं पाडलं जात आहे? का नाही सपोर्टिंग? आपले दीपक केसरकर साहेबांनी घ्यावं, रवी चव्हाण साहेबांचं नाव घ्यावं ना। तोडवतात कशाला एक प्रश्न? म्हणून या बाबतीमध्ये 2 तारखेनंतर जसं निलेशजी बोलले आहेत, आम्ही लोक आपण बसू, फडणवीस साहेबांबरोबर बसू, चव्हाण साहेबांबरोबर बसू, महायुती म्हणून ह्याच्यातून काय मार्ग निघतो आपण पाहू ना। काल पण तेच बोललो, आपण काय बोलतो ह्याचा कुठेतरी भान ठेवून बोललं पाहिजे। माझ्यावर हे सगळे टीका करतात, मी ह्यांच्या कोणावरच बोलत नाही। मी कोणावर बोलतोय? भाजपचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य चव्हाण साहेब। बाकी कोणाला बोलायचा काय अधिकार आहे? मी काय करतोय, मी कुठे आहे? काळजी घ्यायची तर पूर्ण घ्या। ज्यांनी ज्यांनी मला कमी लेखलं, ह्याचा बळी जाणार असं म्हटलं, आता 3 तारखेला नेमका बकरा कोणाचा झाला हे 3 तारखेला कळेलच। शिवसेना म्हणून आम्ही सगळे सोबत निलेश राणेंचे आहोत। ज्या पद्धतीनं सिंधुदुर्गामध्ये जे काही हेवे दावे किंवा गैरसमज एकमेकांमध्ये झालेले आहे ते महायुतीच्या दृष्टीनं पोषक आहेत असं माझं मत नाही। त्याच्यामुळं वरिष्ठांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि वरिष्ठांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून हे वेळीच थांबवलं पाहिजे, हे माझं स्पष्ट आणि परखड मत आहे। परंतु निलेशजी शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांच्याकडनं घेतलेली भूमिका ही त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठं वावगा होऊ नये म्हणून घेतलेली भूमिका होती। राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असलं पाहिजे, ते घरामध्ये पोचून घरामध्ये फूट पडू नये या मताचे आम्ही सगळे आहोत। आणि म्हणून खरं तर पालकमंत्री या नात्याने नितेशजींनी देखील निलेशजींवर गुन्हा दाखल होऊ नये ही भूमिका घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।